नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, रक्षाबंधनाचा पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनल वरती मी आज अपलोड करणार आहे, तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर चला ब्लॉग कंटिन्यू करू। तर मित्रांनो, ताईला आज ड्युटीसाठी निघायचं होतं आणि खूप मोठा बंदोबस्त होता ताईचा, पण रक्षाबंधनाची ओवाळणी पण मनात होती आणि गणवेशाचं कर्तव्य पण पार पाडायचं होतं, भावाच्या प्रेमाचं पण नातं जपायचं होतं। हे दोन्ही निभावत ताईनं वेळ काढून मला राखी बांधली। आणि खरं सांगू मित्रांनो, माझी ताई फक्त पोलीस नसून ती माझ्या आयुष्याची खरी रखवाली करणारी एक बहीण पण आहे आणि तिनं माझ्यासाठी इतकी सुंदर राखी आणली होती, ते बघून मला खूप छान वाटलं। आणि आमची अन्वी पण मध्ये नखरे करत होती, तर एकदम छान अशी राखी ताईनं माझ्या हातात बांधली। तर मित्रांनो, ताईनं एकदम छान अशी राखी माझ्या हातात बांधलेली। आता फक्त वेळ राहिलेली ओवाळणी करायची। तर मी मस्तपैकी पेढा खाल्ला आणि ताई मला ओवाळत होती, पण आता मेन गोष्ट तर बाकी राहिलीच आहे, ओवाळणी काय द्यायची ताईला। तर माझे हात हळूच खाली चालले होते। बस का? तर मित्रांनो, फायनली ताई खूप खुश झाली। आता अन्वीला या चौघांना राखी बांधायची होती। पहिलं आर्यन, नंतर आद्विक, नंतर पियुष आणि शौर्य यांना राखी बांधायची होती, पण अन्वीला येत होती झोप। हा हा, लिपस्टिक लावली तू? वाव, हाय परी। अन्वीचे नखरे काय कमी होतच नव्हते, एकदम एन्जॉय करत होते। तर मस्त आर्यनला राखी बांधून अन्वी हात धरत होती। अन्वीचे नाटक चालले होते राखी बांधताना पण, स्माइल करायचं, पाय आपटायचं। पियुषला पण राखी बांधून झाली, नंतर आद्विकला पण राखी बांधून झाली। आद्विकनं अन्वीला गिफ्ट आणलं होतं छानसं। मित्रांनो, अमोल पण घरी आलेला आणि ताई त्याला राखी बांधत होती। आता वेळ होती अमोलची, मी तर काय राखी वगैरे बांधून एकदम घेतलेलो आहे। तर आता अमोल पण ड्युटीवरून आलेला, तो पण पोलीसच आहे। ताईनं अमोलसाठी पण एकदम सुंदर अशी राखी आणलेली। तर मस्त ओवाळणी वगैरे झालेली आणि गिफ्ट, वाव। तर आता वेळ होती मित्रांनो भैयाला राखी बांधायची। तर भैया पण ड्युटीवरून आत्ताच आले होते, युनिफॉर्म चेंज करून लगेच राखी बांधायला ताईकडे आलेले। तर सुंदर असं राखी वगैरे बांधून झालेलं, छान असा फोटोशूट केला आणि राखी तर इतकी सुंदर आणली होती भैयासाठी पण, खूप सुंदर अशी राखी। आणि भैयानं ताईसाठी सुंदर गिफ्ट घेऊन आले होते। तर आता वेळ होती आबांची, आबा पण ड्युटीवरूनच आले होते, कारण सगळ्यांना बंदोबस्त आहे, ड्युटी आहेत, तरी पण वेळात वेळ काढून राखी बांधायला ताईकडे आलेले। तर मित्रांनो, भाऊजीला पण याला खूपच उशीर झाला होता आणि रात्रीचं आता आम्ही हा व्लॉग शूट करतोय। वहिनी आलेले आहेत आणि ओवाळणी करत आहेत। तर वहिनीने पण भाऊजीसाठी खूप सुंदर अशी राखी आणल्या होत्या आणि भाऊजीने पण वहिनीसाठी खूप सुंदर असं गिफ्ट आणलेलं। तर भाऊजीच्या सिस्टर पण आल्या होत्या। ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद, बाय।